नमस्कार. डे 3 पर्यंत आपण मुलांचं मोबाईल ॲडिक्शन कमी करण्यासाठी स्पोर्ट्स, स्माइल टाइम, शेड्यूल, सिस्टम आणि स्पिरिच्युअलिटी या 5 पॉइंट्सवर चर्चा केली. आज आपण डे 4 ला सपोर्ट सिस्टीम ह्या पॉइंटवर चर्चा करणार आहोत. तर सपोर्ट सिस्टीम इज काय? सपोर्ट सिस्टीम इज इमोशनल सपोर्ट, प्रॅक्टिकल सपोर्ट आणि गायडन्स. मुलांना पेरेंट्स कडून हे जे सपोर्ट मिळतात हे खूप महत्वाचे असतात. कधी कधी असं होतं की रागाच्या भरात आपण मुलं खूप ऐकत नाही आहे किंवा मुलं सारखे स्क्रीनवर आहे, मोबाईलवर आहे किंवा सारखे वेब सिरीजवर ते मुलं खूप वेळ ऐकत नाहीये. तर काय होतात, पेरेंट्स ओरडतात, चिडतात आणि त्याच्यामुळे काय होतं, घराचं वातावरण एकदम तंग होतं आणि त्यामुळे मुलांच्या मनात इमोशनल व्हॅक्यूम तयार होते. आणि इमोशनल व्हॅक्यूम म्हणजे काय होतं की एक भावनिक पोकळी तयार होते. तर ते इमोशनल व्हॅक्यूम जे आहे हे टीनेज मध्ये आपल्याला जास्त दिसायला. आणि मग आपण म्हणतो की मुलं त्यांच्या काही पण असेल, त्यांचं जे काही घडत असेल ते आमच्याशी शेअर करत नाही. मला एक सांगा, आपण तरी पेरेंट्स सुद्धा घरी आल्यावर मुलांच्या सोबत आपण काही शेअर करतो का की आज माझ्या ऑफिसमध्ये असं झालं तसं झालं? नाही, बिलकुल आपण हे काहीच शेअर करत नाही. पप्पा घरी येतात, थोड्या वेळ आराम करतात, चहा पाणी काहीतरी घेतात आणि सगळ्यांशी गप्पा टप्पा आणि जेवण. आणि दर महिन्याला पप्पा पैसे घरी आणून देतात. मग मुलं हे बघतात की माझे पप्पा दर महिन्याला पैसे आणून देतात, पण त्याच्या मागे माझे पप्पा किती एफर्ट्स टाकतात हे मुलांना कधीच समजत नाही. तर हे कधी समजेल? तर इथे मी तुम्हाला एक उदाहरण देऊ इच्छिते की बिल गेट्स, हु इज द फाउंडर ऑफ मायक्रोसॉफ्ट, तर त्यांना त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये असं विचारलं होतं की तुमच्या सक्सेसच्या मागे अनेक रिझन्स आहेत, त्यापैकी कोणतं एखादी तुम्ही आठवण सांगू शकाल? तर त्यांनी सांगितलं की माझे आई वडील त्यांच्या लहानपणी रोज आम्ही संध्याकाळी एकत्र यायचो आणि ते सांगायचे की आज मी कोणते चॅलेंजेस मला आले आणि हाऊ आय हॅव फेस दोज चॅलेंजेस. म्हणजे त्यांनी काय केलं की त्यांना जे प्रॉब्लेम्स आले त्याला प्रॉब्लेम्स न म्हटलं त्यांनी चॅलेंजेस असं त्यांना संबोधलं. आणि मग त्यालाही ते विचारायचे की आज तुला कुठले चॅलेंजेस आले आणि तुझ्या वयाच्या हिशोबाने किंवा तुझ्या तर्काच्या हिशोबाने तू ते कसे सॉर्ट आउट केले. तर त्यामुळे त्या मुलाला नेहमी, म्हणजे बिल गेट्स यांना नेहमी चॅलेंजेसवर हाऊ टू ओव्हरकम दोज चॅलेंजेस ही अशी सवय लागली. तर ही सवय आपल्यालाही, आपल्या मुलांनाही लागू शकते. पेरेंट्स जर घरी आले आणि त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांना काय चॅलेंजेस आले आहे किंवा कुठल्या क्लायंट सोबत त्यांनी कसे ते डील केले हे जर मुलांच्या सोबत शेअर केले आणि त्याचप्रमाणे मुलांनाही जर त्यांनी सांगितलं की कुठले चॅलेंजेस आले आणि ते तुम्ही कसे ओव्हरकम केले, त्याचं सोल्युशन तुम्ही कसं काढलं, त्याच्यामुळे काय होईल की मुलांच्या मनात एक कॉन्फिडन्स निर्माण होईल. इथे मी एक छोटीसं उदाहरण तुम्हाला देऊ इच्छिते की जेव्हा मुलं मोबाईल गेम खेळत असतात तेव्हा त्या गेम खेळताना त्यांना प्रत्येक स्टेजला त्यांना एक चॅलेंज येत असतं. तर ते चॅलेंज येत असताना ते चॅलेंज सॉर्ट आउट करतात आणि नेक्स्ट स्टेपला जातात. तर व्हेन दे ओव्हरकम द चॅलेंजेस त्यांच्यात डोपामिन तयार होतं. पण हे डोपामिन किंवा हे हॅपी हॉर्मोन्स हे आर्टिफिशियल तयार झालेले हॅपी हॉर्मोन्स आहेत. आपण जर चॅलेंजेसचा विचार केला, म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये ज्या काही गोष्टी घडतात ते चॅलेंजेस जे आहेत ते जर मुलांनी ओव्हरकम केले तर त्यांना एक वेगळा कॉन्फिडन्स तयार होईल आणि त्यांना खूप आनंद होईल की येस आय कुड डू दिस. आणि त्याच्यामुळे जे डोपामिन तयार होईल ते हे नॅचरली तयार झालेलं डोपामिन असेल आणि तेच आपल्याला करायचं. आपले आई वडील जेव्हा बाहेर जातात, ऑफिसमध्ये जातात, तेव्हा ते हाऊ मच एफर्ट्स दे आर पुटिंग अँड आफ्टर डुईंग ऑल दिस हार्डवर्क त्यांना त्याच्यानंतर पैसे मिळतात. व्हेन चिल्ड्रन विल स्टार्ट व्हॅल्यूइंग द मनी, त्यांना समजेल की हे जे पैसे आपल्या पप्पांना मिळतात त्याच्यात हे खूप हार्ड अर्न मनी आहे आणि वी शुड व्हॅल्यू दॅट. पेरेंट्सनी मुलांचं अशा पद्धतीने एकमेकांशी सपोर्ट सिस्टीम बनवू शकतात. त्याच्यामुळे मुलांचा ॲटिट्यूड चेंज होईल आणि पेरेंट्सचाही ॲटिट्यूड मध्ये फरक पडेल. इट इज सेल्फ एस्टीम. सो व्हॉट इज सेल्फ एस्टीम? सेल्फ एस्टीम इज द व्हॅल्यू ऑर पर्सनल वर्थ फॉर द सेल्फ. म्हणजे स्वतःच्या बद्दलची मान्यता किंवा आंतरिक जाणीव, याला आपण सेल्फ एस्टीम म्हणू शकतो. तर इथे एक छोटंसं उदाहरण द्यावंसं वाटतं मला की एक मोठ्या कंपनीने त्यांना ऍड दिली, ऍडव्हर्टाइजमेंट दिली पेपरमध्ये, न्यूजपेपरमध्ये, आणि त्यांनी लिहिलं वॉन्टेड बीकॉम ग्रॅज्युएट्स अँड द सॅलरी विल बी 1 लाख रुपीज. आणि त्या ऍडच्या अगेन्स्ट त्यांना फक्त 2 अप्लिकेशन मिळाले. नेक्स्ट डे त्याच कंपनीने पुन्हा ऍड दिली आणि त्याच्यात लिहिलं वॉन्टेड बीकॉम ग्रॅज्युएट्स अँड द सॅलरी विल बी 15,000 रुपीज. तर त्यावेळेस त्यांना 1,000 अप्लिकेशन्स मिळाले. याचा अर्थ काय? अनेक बीकॉम ग्रॅज्युएटनी काय विचार केला की मी बीकॉम ग्रॅज्युएट आहे तर मला माझी काय वर्थ असेल हे प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने ठरवलं. पण त्या ज्या मुलांनी 2 मुलांनी अप्लिकेशन केलं होतं 1 लाख रुपयासाठी, त्यांना त्यांची वर्थ माहिती. म्हणजे
प्रत्येक व्यक्ती त्याच्या आयुष्यात किती एफर्ट्स टाकतो ही गोष्ट तर मान्य आहे, परंतु त्याही पेक्षा तो स्वतःला किती सक्सेसफुल समजतो आणि स्वतःबद्दल काय विचार करतो यावरून आपल्या लक्षात येईल की तो भविष्यात किती सक्सेसफुल होऊ शकतो. तर जेव्हा आपण सेल्फ एस्टीमचा विचार करतो तेव्हा कधी कधी रागाच्या भरात मुलं खूप ऐकत नाही, त्रास देतात आणि पेरेंट्सलाही खूप कामाचा व्याप असतो. ह्या व्यापात पेरेंट्स किंवा कधी कधी आई सुद्धा त्याला म्हणते, कुठलीही आई कुठल्याही मुलांना कर्ज करत नाही किंवा वाईट बोलत नाही, पण त्या रागाच्या भरात जेव्हा ती म्हणते मैंने तुझे पैदा ही क्यों किया, तर हे वाक्य त्या मुलांच्या मनात इतक्या खोलवर डीप डाऊन रजिस्ट्रेशन होतं आणि त्यांना त्याच्या सेल्फ इस्टीमच्या अक्षरशः धज्जा उडतात. त्याला वाटतं की माझी वर्थ काय, मी कशासाठी या जगात आलो. आणि त्यामुळे त्या मुलाला ते मुलं स्वतःची सेल्फ वर्थ किंवा स्वतःचं सक्सेस कशात बघतात, तर मग ते मोबाईल गेम्स किंवा काही कार्टून किंवा काही वेब सिरीज किंवा तुम्ही म्हणू शकता की आता डोरेमॉन आहे किंवा मग छोटा भीम आहे किंवा अनेक दुसऱ्या वेब सिरीज, त्याच्यातले जे काही मॉडेल्स असतात त्या मॉडेल्सला त्या पात्राला ते स्वतःचे सक्सेस समजून स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतात आणि त्याच्यात ते खूप खुश राहतात. म्हणजे इथे आपल्याला काय करायला पाहिजे, जर आपल्याला खरंच वाटत असेल की मुलांनी या मोबाईल ऍडिक्शन पासून दूर जावं तर मुलांच्या सेल्फ एस्टीम कसं मेंटेन केलं पाहिजे याचा पालकांनी विचार करायला पाहिजे. मी गीता हेमंत व्यास, स्टुडंट मेंटर अँड पेरेंटिंग काउन्सिलर, परत तुमच्यासोबत पुनश्च डे 5 मध्ये आणखी नवीन पॉइंटवर चर्चा करणार आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.